सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 5 नद्यांपैकी तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, तर कर्ली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून वाहणाऱ्या तिलारी, तेरेखोल, कर्ली, गड नदी आणि वाघोटेन या नदी पाचही नद्या खरतर ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। रत्नागिरीतल्या ताडील कोंगळे रोडवर सायतेवाडी इथे भली मोठी दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे। सुमारे 15 गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय। जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। दापोली तालुक्यातील ताडील कोंगळे, देहेन, सतंबा, चिखली, चावणीणी, संकुडी आणि पिजडोली या गावासह अनेक गावांचा संपर्क तुटला असल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यामध्ये रविवारी दुपारपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे अकोला शहरातून वाहणाऱ्या मोरणा नदीसह छोटे छोटे नाले आणि नदी भरून वाहू लागलेत। मोरणा नदीकाठच्या गीतानगर आणि गंगानगर भागात पाणी लोकांच्या घरात शिरल्याने महापालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडालाय। अकोल्यातली ही दृश्य आपण पाहतोय। नदीकाठच्या घरात पावसाचं पाणी शिरलं असल्याचं पाहायला मिळतंय। दमदार पावसाने अकोल्यामध्ये हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे नदी नाल्यांना पूर आलाय आणि जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे। मोरणा नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। काल दुपारपासून अकोल्यात संततधार पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळपर्यंत हा पाऊस जोरदार मुसळधार पडत होता आणि या पावसामुळे अकोला शहरासह अकोला जिल्ह्यात लोकांची दाणादाण झालेली आहे आणि काही भागात सकल भागात पाणी साचलेलं आहे। अकोल्यातील विद्रुपा आणि मोरणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सगळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। आपण सध्या आता या गीतानगर परिसरात आहोत आणि हा परिसर मोरणा नदीच्या काठावर येतो आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा परिसर पूर्ण जलमय झालेला आहे। काही नागरिक घरातच अडकलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाणी येतं आता या परिसर साचल्यामुळे आणि वाहत असल्यामुळे नागरिक आता आपल्या घरातून बाहेर निघत नाही आहेत। कारण या ठिकाणी महापालिकेच्या नालेसफाईचा मोठा प्रश्न आता इथं निर्माण झालेला आहे। कारण की इथं नालेसफाई उन्हाळ्यात झालेलीच नसल्यामुळं आता हा नालेसफाईचा इथं या ठिकाणी फज्जा उडालेला आहे। काही नागरिक इथं या ठिकाणचे आपल्या सोबत आहेत। काय नेमकी अडचण आहे त्यांना विचारू आपण। दादा मला सांगा, आता हे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी इथं वाहत आहे, पूर्ण तुमच्या परिसरात पाणीच पाणी झालेलं आहे, काय अडचण आहे, काय नेमकी काय त्रास आहे इथं? सर, जो आधी नाला होता जुना, त्यातून जे पाणी जात होतं, फ्लो होता, हा नाला बुजून टाकला आणि ह्या नाला बुजवल्यानंतर आम्ही हा मोकळा करायसाठी आयुक्त मॅडमला निवेदन पण दिलेलं आहे की मॅडम हा नाला मोकळा करून द्या। ते पश्चिम झोनचे काही अधिकारी आहेत, याची काही संगतमंद आहे म्हणून हे मोकळा करून राहिले। तो नाला बुजल्यामुळे हा फ्लो सर्व परिसरात पसरत आहे। पाण्याला जायला जागा नाही आहे इथं। यायला आम्ही 2 वेळा निवेदन पण दिलेले आहेत, त्यांची ओशी पण आमच्याकडे आहे की बा नाला मोकळा करून द्या पावसाळ्याच्या आधी, पण ते अधिकारी काही इथं लक्ष टाकत नाही आहे आणि इतर लोकांच्या घरात आणतात 2-2, 2.5 फूट इथं पाणी घुसलेलं आहे। त्या लोकांना कोणी वाली नाही आणि जे आपले अकोल्याचे युवा खासदार आहे अनुप भाऊ धोत्रे, यांनी याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे की बा ही जी समस्या आहे हे सॉल्व्ह झाली पाहिजे। नक्कीच राजकारण्यांनी याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे, परंतु महापालिकेनं उन्हाळ्यात जे काम करायला हवं होतं ते काम केलं नसल्यामुळं आता या नागरिकांच्या घरात 2-2 फूट पाणी शिरल्याचं हे नागरिक सांगतात। कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला। अकोल्यातील खरप लोणी गावात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। मुसळधार पावसामुळे या ठिकाणी असलेल्या कामगार नाल्याला पूर आला होता। नाल्याला पूर आल्याने रात्री या ठिकाणी काही कामगार अडकले होते, मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात यश आले।
यवतमाळमध्ये गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली आणि त्यामुळे बळीराजा सुखावलाय। गेल्या आठवड्यात वणी विभागात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे पिकानं मानाखाली टाकल्या होत्या। मात्र आता पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय आणि पिकांना जीवनदान मिळालंय। या दमदार पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच पाणी साचलंय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची ज्या ठिकाणाहून सुरुवात होते त्या प्रयाग चिखली येथील संगमावरील दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी शूट करण्यात आलेली आहे। प्रयाग चिखलीवरची ही ड्रोनद्वारे घेतलेली दृश्य कोल्हापुरातील पंचगंगा नदीची ही दृश्य आहेत। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची ज्या ठिकाणाहून सुरुवात होते त्या प्रयाग चिखली येथील संगमावरील दृश्य ही खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचीच ही ड्रोनद्वारे घेतलेली दृश्य। यासोबतच बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।